पंतप्रधान मोदींचा आज नागपूर दौरा, हेडगेवार स्मृती भवनासह दीक्षाभूमीलाही भेट, 33 कोटीहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन करणार. राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, गुढीपाडव्यानिमित्त विविध शहरात पारंपरिक शोभायात्रा, मेळाव्याचं नियोजन, नाट्य सिने कलाकार, नेते मंडळींचाही सहभाग. गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे रणशिंग फुंकणार, विधानसभेतल्या दारुण अपयशानंतर पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न, राज्यातल्या सध्याच्या मुद्द्यांसह आगामी महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना औरंगाबाद खंडपीठाचा मोठा दिलासा, 2008 साली झालेल्या हिंसाचार प्रकरणात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता. कुणाल कामराला 3rd डिग्री देण्यावरती मंत्री शंभूराज देसाई ठाम, कबुली न दिल्यास टायरमध्ये घालून पाहुणचार नक्की, देसाईंचं पुन्हा वक्तव्य. यंदा आणि पुढील वर्षी कर्जमाफी नाही, अजित पवारांच्या विधानाला फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा दुजोरा. तर अजित पवारांनी विश्वासात घेऊन भूमिका घ्यायला हवी होती, शिरसाटांकडून अप्रत्यक्ष नाराजी. सरकारच्या कर्जमाफीच्या भूमिकेवरून विरोधकांकडून हल्लाबोल, जुमला केला, हे सरकारनं मान्य करावं. वडेट्टीवार कडाडले, तर घोषणा करताना तिजोरीची कल्पना नव्हती का? राजू शेट्टींकडून अजित पवार लक्ष. धनंजय मुंडेंनी मुलांना स्वीकारलंय, पण करुणा मुंडे पत्नी नाहीत, वकिलांचा कोर्टात दावा. तर लग्नाचे पुरावे 5 एप्रिलला सादर करणार, करुणा मुंडेंची माहिती. वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद चर्चा करून सोडवू शकतो, फडणवीसांचं विधान. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे एकच वाघ, उदयनराजेंची प्रतिक्रिया. आजपासून चैत्र नवरात्रोत्सवालाही सुरुवात, मुंबादेवीच्या मंदिरात विशेष आरती. जम्मू काश्मीरमध्ये वैष्णव देवीच्या दर्शनासाठी गर्दी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.